अरे वा दणकट कुर्ली भेटली आपल्याला बघा भावांनो. दणकट कुर्ली आली येणारच 100% गॅरंटी होती भावा. बघ अंड्यांनी भरलेली आहे. हॅलो गायस, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. नवीन व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा आपण चिंबोऱ्यांना निघालोय होडीतून. आपला होडी चालक आकाश पाटील क्रॅब लवर चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतोय. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ आम्ही घेतोय ती सकाळची आहे. एकदम थंडीमध्ये कुडकुडत चाललोय पाण्यामध्ये चिंबोऱ्या पकडायला. तर खूप मजा येणार आहे. तुम्ही व्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा. आपला तिसरा माणूस एक आहे पुढे, तर तो गाडी टाकणार आहे. तर पुढे मी तुम्हाला सर्वांना दाखवतो गाडी कशा प्रकारे टाकले जातात. तर हा पाठीमागे तुम्हाला उघडी दिसते गावाची, तिकडनं गावात जायला आतमध्ये रोड आहे. तर आम्ही तिकडनंच आता बसलोय. काल रात्री सुद्धा आम्ही आलो होतो. तर आम्हाला बऱ्याच चिंबोऱ्या भेटल्या. आता पहाटे जास्त पाणी भरत नाही, पण आम्ही आता गाड्या टाकायला सुरुवात केली आहे. मी तुम्हाला दाखवतो गाडे कसे टाकले जातात ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ. कशा चिंबोऱ्या पकडल्या जातात वगैरे काय ते, गाड्यांना घास काय लावलाय ते पण दाखवतो तुम्हाला. आता आपण चिंबोऱ्यांचे घास बघा काय लावले ते दाखव जरा. घास हा गाडा दाखव जरा. हे मुनेड आहेत, जे चिंबोऱ्यांना खूप आवडतात खायला. आणि हे डोलूक आहे. ह्याला मांस थोडं कमी असतं, पण ह्याला पण चिंबोऱ्या येतात. तर आपलं पप्पू आता गाड्या टाकते. 2 गाड्या टाकल्या आम्ही, आता 25 गाड्या आहेत. तर हे रस्त्यात थोडे हे पण लोकेशन बघा, तुम्हाला मस्त वाटेल. एकदम भारी माडांच्या ह्याच्यात. ही जे आम्ही चिंबोऱ्याला पकडायला आलोय ना, ते अलिबाग तालुक्यातील बेली गावात आहे. काल आम्ही या साईडला गेलो होतो, 2 साईडला रात्री. त्याची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. पाण्याच्या मस्त ह्याच्यात आम्ही बघा गाडा टाकला. असं थर्माकोल असं वरती तरंगत राहणार. आता ज्या दिशेला चाललोय ना, तिकडे एक पूल आहे. मला ह्याच्यातून दिसतोय की नाही माहिती नाही. थोडं जवळ गेलो तर दिसेल, कारण धुकं पण जरा भरपूरच आहे. तर आम्ही गाडा वगैरे इथं टाकला. थोडं जाळं पण दिसतंय गाड्याचं. जास्त पाणी सकाळचं भरत नाही, सध्या रात्रीचं उदान आहे. तर गाड्या आम्ही टाकून घेतो. आणि आत्ताच सूर्य उगवायला लागलाय, थोडा वर आलाय. नंबर लोकेशन आहे. त्या लोकेशनमध्ये आम्ही चिंबोऱ्या पकडायला चाललो. खाली भाऊ सर्व आता झोपेतून उठलेत. रात्री आम्ही उशिरा आलो होतो. खास आम्ही व्हिडिओसाठी चाललोय आज, म्हणून तुम्हाला सांगतो की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या या क्रॅब लवर आकाश पाटीलला सपोर्ट करा. तुम्हाला खूप मजा येणार आहे या चॅनलमध्ये. कुकिंग प्लस फिशिंग वगैरे सर्व बघायला भेटणार आहे. या साईडला पण एक पल आहे, हे बघा. अशा पलीमध्ये आम्ही रात्री गेलो होतो, पण आता पाणी भरणार नाही जास्त, म्हणून रिस्क घेऊ शकत नाही. परत होडी वगैरे अडकली तर चालत यायला लागेल. असे गाड्या फेकले बघा. हळूहळू गाड्यांचा आवाज पण येतोय बघा. या पुलावरून गाड्या जातात. डाव्या बाजूला गाड्या जातात, त्या मुरुड साईडला जातात. म्हणजे नागाव बीच, अक्षी बीच, काशीद बीचला वगैरे जायचं असेल तर डाव्या साईडला. आणि उजव्या साईडला आपला अलिबाग बीच आहे, वरसोळी बीच वगैरे आहे. बरंच बीड आहे. त्या बीडाच्या इथं बरोबर गाड्या टाकल्या आपण. जबरदस्त लोकेशन आहे. सकाळच्या वेळेस बघूया आता किती चिंबोऱ्या भेटतात. रात्री तर आम्हाला आज भरपूर चिंबोऱ्या भेटल्या काल रात्री. आज किती भेटतात ते बघूया. आज आपण या पुलाच्या दिशेने आलो. टाकला गाडा. आता आपण बरोबर ब्रिजच्या इथून टर्न घेतलेलं आहे बघा. बाबलीचं काट्याचे झाड आहेत. लोकेशन आम्ही जेव्हा गणपती विसर्जनला येतो तेव्हा इकडे आतमध्ये येते बघा. तिथे गणपती ठेवून त्यांची आरती करून नंतर गणपती बाप्पाला विसर्जन करतो. आता ही इकडे पल चालली आहे दिवनवाडी साईडला. तर ह्याच्यात जायचं आहे का रे आपल्याला? तर आता या पलमध्ये चाललोय आपण. आता इकडनं आलो होतो आपण, तर या साईडला चाललोय छोट्या पलीत. इकडे कोण गेलं नसेल होडीने चिंबोऱ्या पकडायला सध्या तरी, कारण एकादशी झाली आणि आज 4थ्या दिवशी आम्ही येतोय. काल 3ऱ्या दिवशी रात्री टाकले गाडे, आज 4था दिवस. उभं राहून तुम्हाला व्ह्यू दाखवतो.
आता फक्त शेवटचे आपले 2 गाडे टाकायचे राहिलेत. आपण एकदम आतमध्ये आलेलो आहोत गाड्या टाकायला. बघा आता 2 गाड्या टाकायचे राहिलेत फक्त. तर 15-20 मिनिटाचा आपण विश्राम घेतलेला आहे. आता आपण गाड्या उचलणीला चाललोय पालवणीला. तर आपली पहिली पालवणी आहे. बघूया या पालवणीत किती चिंबोऱ्या भेटतात ते. तर आपला हा गाडा आपण उचलतोय. नक्कीच चिंबोऱ्या येणार आहे त्यात. चिंबोरा आलेला आहे. आपलं पहिलं चिंबोरा मीडियम साईजचं आहे. आपल्याला आपलं पहिलं चिंबोरं भेटलेलं आहे. आता नेक्स्ट गाडा आपण उचलतोय. हा फक्त एक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे आपण गाडे कसे टाकतो वगैरे ते. अरे वा, मीडियम साईजचं चिंबोरा आलंय आपल्याला. हे बघा दांडा आहे. दाखवतो मी तुम्हाला. आज आपल्याला कंट्रोल आलाय होडीवर, काय टेन्शन नाही. हा बघा मीडियम साईजचा दांडा आहे. टाक रे, भरपूर टाक. पाला टाकण्यामागचं कारण म्हणजे चिंबोऱ्या शांत बसतात. ते पाला वगैरे नाही टाकलं तर ते आपापसात भांडण करायला चालू करतात. चिंबोऱ्या एकमेकांना फोडतात, नाग्या डोक्या सर्व तोडून टाकतात. मग आपल्याला पाला घ्यायलाच लागतो. हा पुलाच्या इथे मेरेला इथे चिंबोऱ्या येणारच आहे नक्कीच. अरे वा, दणकट कुर्ली भेटली आपल्याला. बघा भावांनो, दणकट कुर्ली आली. येणारच 100% गॅरंटी होती भावा. बघ अंड्यांनी भरलेली आहे चिंबोऱ्या. एक नंबर. घे रे, घे याला झाडा गोडपण त्याच्याजवळ नाही. ती गुतणार नाही, टेन्शन घेऊ नको. त्याला की नाही उचलत आहे पप्पू गाडा. हो त्या साईडला होऊन तर उचल गाडा. काम पहिलं मला बसू दे, नाही तर माझा पप्पू लोळायचा. अजून आपला आणखी एक गाडा आपल्याला उचलायचा आहे. नंतर पाला टाक रे. ते जरा चिंबोरा जरा मोठे झाले ना एकदम. बस वा, मी छोटस चिंबोर एक आलेला आहे आपल्याला. गाडा आलाय आपला. आले 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 छोटस. तर आता आपण आपले गाडे टाकून झालेले आहेत. आपल्याला जास्त नाही, 10-12 चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत. तर मी तुम्हाला नंतर दाखवतो किती चिंबोऱ्या भेटल्या. तर चालू आहे घरी. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये. आम्हाला भेटलेल्या चिंबोऱ्या आहे त्याच्यात. तुम्हाला दिसतील का नाही माहिती नाही. हे बघा 2-3 भेटल्यात मोठ्या. चला भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.